फायनली तब्येत आता बरी झालेली आहे, तर त्यामुळे म्हटलं थोडंसं प्लांट केअर करूया. खूप दिवस झाले लक्ष नाही आहे त्यांच्याकडे. हे जे स्पायडर प्लांट आहेत ते मी गावाला जाताना रस्त्यावरूनच घेतले होते, जे की मी ग्लासमध्ये ग्रो केले होते. आता ते मी कुंडीत ट्रान्सफर केले. त्यानंतर सगळ्या मनी प्लांट्सचं पाणी चेंज करून घेतलं. गावाला जाण्याअगोदर चेंज केलं होतं मी ते. आणि आज आहे ना नाश्त्याला रात्रीचा जो उरलेला भात होता ना, तोच परतून घेतलेला आहे. त्यानंतर शूपचा शर्ट इस्त्री करते. स्वतःचे तर कधी कपडे मी इस्त्री केले नाही, पण शूपचे करावे लागतात मला. मग आम्ही निघालेलो आहोत दगडूशेठला जाण्यासाठी. आई पहिल्यांदाच आलेल्या आहेत आमच्याकडे, तर म्हटलं चला थोडंसं त्यांना पुण्यामध्ये फिरूयात. आणि मग सुरुवात आम्ही केली आपल्या लाडक्या बाप्पापासून. आणि आज आहे ना आम्हाला दगडूशेठला अभिषेक करायचा होता, तर त्यामुळे दर्शन वगैरे झाल्यानंतरनं आम्ही अभिषेक केला. बऱ्याच दिवसांपासून आमचा पेंडिंग राहिला होता तो. आणि अभिषेक झाल्यानंतरनं एक खूप मस्त गोष्ट झाली, ती म्हणजे अभिषेकचा प्रसाद म्हणून त्यांनी हे खूप सुंदर असं रोपटं दिलेलं आहे. आणि एखाद्या प्लांट लवरसाठी झाड मिळण्यापेक्षा जास्त आनंद कशात असू शकतो. आणि मग घरच्यांना रविवार पेठेतला वडापाव चारला आणि मुंबईच्या लोकांनी त्याला थम्सअप दिला, तर त्यामुळे मीही खूप हॅप्पी होते की फायनली ह्या लोकांना पुण्यातला कुठला तरी वडापाव आवडला. त्यानंतरनं शूपसाठी थोडेसे चिप्स वगैरे घेतले. मग आलो आम्ही आणखीन एका ठिकाणी. हे कुठे आलेलो आहोत वगैरे याविषयी मी येणाऱ्या काही व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच. लवकरच आणखीन काही गोष्टी चेंज होणार आहेत. त्यानंतरनं मग आम्ही सर्वजण कॅम्पमध्ये गेलो. कॅम्पची ही कुमार बिल्डर्सची बिल्डिंग पाहून आहे ना पोरं एकदम शॉक झाले होते. तिथे बर्गर खाल्लं आणि संध्याकाळचं जेवण आज दीदीच्या घरी होतं, तर त्यामुळे शंभू आम्हाला घ्यायला आलेला होता. आणि मग आम्ही दीदीच्या घरी गेलो, मस्तपैकी जेवण केलं. चला तर आता भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.